पिताजी को पूछ। अब अपने इस बात को माफ कर दे और वापस घर को आ जा बिटिया। अब सब तुम्हारी राह देख रहा है। जब तक मैं मेरे पिताजी से बात ना कर लूं, मुझे विश्वास नहीं होगा। मैं अभी फोन करता हूँ। हेलो, शर्मा जी। हेलो आइए शर्मा जी। हेलो हेलो बल्लू। अरे बल्लू तू कहाँ है बेटा? अब वापस आ जा। अरे रामलाल जी तुम्हारी और तारा की शादी के लिए तैयार हो गए हैं। डैड कैसे पॉसिबल है? भगवान की इच्छा हो तो सब कुछ हो सकता है बेटा। तुम्हारी मम्मी और मैं उनसे मिले और उन्होंने भी हाँ कर दी है। तारा की याद में वे भी बहुत दुखी थे। डैड बस अब तू जल्दी घर आ जा बेटा। तेरी माँ तुझे मिलने को तरस गई है। हाँ यस डैड। मला कळत नाहीये हे सगळं अचानक कसं काय घडलं? आई बाबांचं प्रेम असतं बाबा, शेवटी ते नाही कळायचं तुम्हाला. विश्वास नाही बसत आहे या सगळ्या. तरी मी तुम्हाला सांगत होतो की या विषयी असं पूर्वग्रह करू नका. आता मस्त पार्टी झाली पाहिजे. झक्कास व्हिडिओ पाहिजे. नो प्रॉब्लेम. चल आपण तोपर्यंत व्हिडिओ बघूया. साहेब तुम्ही परत या. तुमच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे म्हणून मुद्दा मला सल्ला द्यायला. आज या घरात जे काही घडलं ते कोणालाही कधी एका अक्षराने बोलू नका. म्हणजे आजचा दिवस तुमच्या आयुष्यात उजाडलाच नव्हता असं समजा. अरे का ते मला विचारू नका. बाकी तुम्हाला मीडियाकडून कळेलच. चला येतो मी. अहो पण व्हिडिओ करून हे बघा, याहून जास्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. सांगितलेलं लक्षात ठेवायचं. अहो पण साहेब व्हिडिओ करून ब्रेकिंग न्यूज, बिहार के कैबिनेट मिनिस्टर रामलाल यादव की बेटी तारा यादव एक्सीडेंट में बाल बाल बच गई। बिहार के कैबिनेट मिनिस्टर रामलाल जी यादव की बेटी तारा यादव और उसका एक दोस्त मुंबई से बिहार जा रहे थे। तब रास्ते में ही उनका एक्सीडेंट हो गया। वो दोनों जब रास्ता क्रॉस कर रहे थे तब जोर से एक ट्रक आया जो रास्ते पर कोई खड्डे के कारण इम्बैलेंस हो गया और सीधा उनके ऊपर गया। खुशकिस्मती से तारा यादव ने रास्ता क्रॉस कर लिया था, इसलिए वो बच गई। लेकिन उसका दोस्त बलदेव राज शर्मा उसी जगह मारा गया। बाकी डिटेल्स अभी मिल नहीं पा रही है क्योंकि तारा यादव अब कुछ बोलने की हालत में नहीं है और इस सदमे के कारण चुप सी हो गई है। बहरहाल रामलाल जी यादव ने इस दुर्घटना पर शोक जताया है। बहुत बुरा, हमारी बेटी बच गई
नेपथ्य नेपथ्य अमित तापकीर, गणेश भदाणे, अनुप तापकीर, दीपक केळेकर, गणेश भदाणे. आमची जेव्हा नाटकाची तालीम चालू होती एक बाजूला, त्यावेळेला या मंडळीने सगळा सेट घेतला, पुन्हा डागडुजी केली, कुठे ते स्क्रू पिकाने बदलले, रंग दिला. मागच्या सेटचा वेगळा रंग होता, रंगबिंद दिला, लेबल्स 1-2-3 तयार केल्या. बाथरूमचा दरवाजा या नाटकाला लागणार होता, तो बाथरूमचा दरवाजा बनवला, ती काच डिझाईन करून प्लास्टिक पिस्टिक लावून सगळं ऑन पॉश एकीकडे हे काम केलं. आमच्या ताकीद आल्या होत्या. आणि खरं सांगतो, प्रयोगाच्या आधी 2 तास आणि प्रयोगानंतर 2 तास ही तिघं अक्षरशः घरचं कार्य असतं की राबत. जे कोणी आधी 4च्या आधी जे इथे कोणी तरंगलेलं असतं, तुमचे वेगळे आलेले असतात, ते पाहिलं असेल की अगदी धावपळ झालेली असते. आणि पुलंच्या भाषेमध्ये त्यांच्याकडे एक नारायण असतो, आम्ही म्हणतो नारायण. आणि यावर्षी मला नेपथ्य करायचं आहे, नेपथ्यामध्ये मला भाग घ्यायचा आहे असं आपण खूप सांगण्याची वेळ गणेशने मात्र मला वाटलं. तरी तुम्हाला सांगितलं की मला नेपथ्यामध्ये भाग घ्यायचा आहे. तर अशा नेपथ्याचे कारागीर अनुप, दीपक आणि एकदा नेपथ्याला आलं, नाटक सुरू झाल्यानंतर मग काय करायचं, तर मग अनुपकडे काम असेल तर पडदा उघडणे आणि पडदा बंद करणे. पण या स्टेज इथे तर पडदाही नव्हता. त्यामुळे मग अनुपने मला आणखी बॅकस्टेजमध्ये मदत केली. आणि गणेश आणि दीपकने मिळून प्रत्येक प्रयोगामध्ये ते प्रकाश योजना ऍडजस्ट करतात. तर प्रकाश योजना पाहिली होती गणेश आणि दीपक. आमच्या नाटकामध्ये एकंदर कलाकार 8 होते. पण खरं म्हणाल तर म्युझिक या नाटकासाठी 9वा कलाकार म्हणूनच होतो. आणि तो 9वा कलाकार आहे आशिष डहाके. म्हणजे म्युझिकनी नाटकाला सपोर्ट करणे आणि नाटकाच्या प्रसंगाचं गोडी गांभीर्य वाढवणे. आणि ते जे काही क्लायमॅक्सला तुमच्या ज्या टाळ्या पडत असत ना, की सगळे एकत्र आले आणि म्युझिक वाजत टाळ्या पडत आहेत, त्या टाळ्या थोड्या तरी टाळ्या याच्या म्युझिकच्या. ग्रेट जॉब, ग्रेट म्युझिक. आता येणार आपल्यासमोर कोरिओग्राफर, प्रॉपर्टी मॅनेजर शानू नाईक. तिला जायचं काम चोर असतं. तिला सांगितलं की बाई आमच्याकडे एक छोटंसं गाणं आहे, त्याच्यावर डान्स बसवायचं. ती आली, फटाफट प्रॅक्टिस बघितली, कोण कोण थोडं वगैरे नाचवायचंय. ते सगळ्यात पहिलं ते म्हणजे ठीक आहे, त्यांनी भरत सोप्या सोप्या स्टेप्स काढल्या आणि म्हणली हो तुम्ही ठीक आहे, म्हणजे बुजुर्ग लोक आहेत तुमच्यासाठी काही आणखी छोट्या स्टेप काढते. फटाफट त्यांनी 40-45 मिनिटात आमचा डान्स सेट केला आणि ती निघून गेली. म्हणजे मला आणि गौरीला ही नाचवणारी अशी एक आहे कोणमध्ये, ती म्हणजे चालू नाही. हे सगळं झालेलं आता बाकी प्रॉपर्टी मॅनेजमेंटची बघितली, जे काय वस्तू आत बाहेर येत होत्या त्या जागच्या जागी तिथं असणं आणि जागच्या जागी तिथं मिळणं. फोन आमच्याकडे प्रत्येकाकडे असणं आवश्यक होतं, कारण प्रत्येकाला धडाधड वेगवेगळ्या प्रकारचे फोन येत असत. तर फोन असणे, प्रॉपर्टी आहे की ते सगळे बघणे, हे सगळं शानूने केलं. या सगळं करताना शानूला अजून एक फायदा झाला, म्हणजे तिची मराठीची व्होकॅब्युलरी खूपच वाढली. कारण हे सतत रोहन घरी नाटक येणार